मित्रांनो, सरकारने घोषित केलं आहे की नवीन UPI बिलाचा तुमच्या किंवा माझ्या खिशावरती काहीही परिणाम होणार नाही. पण खरंच हे कितपत योग्य आहे? त्यासोबतच सामान्य ग्राहकावर या UPI बिलाचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्यांना सर्वपणे हे बिल मोफत राहील असंही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या बिलाबद्दल पूर्णपणे भ्रमात आहात. संसदेमध्ये ट्रान्झॅक्शन अँड अदर लॉन्चने एक बिल निर्माण केलं आहे. त्या बिलाने UPI पेमेंट मधील ती बंदी उठवली आहे. बँकांना UPI ट्रान्झॅक्शनवर आतापर्यंत मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच कुठलीही ट्रान्झॅक्शन फी आकारता येत नव्हती, पण आतापासून ती आकारता येणार आहे. म्हणजेच ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पेमेंट हा कट होणार आहे. सरकारचं एक म्हणणं अगदी बरोबर आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे पाठवाल किंवा छोटी मोठी खरेदी कराल तेव्हा तुमच्यावर हा चार्ज लागणार नाही. हा चार्ज लागणार आहे मोठ्या मर्चंट्सवर, म्हणजे जे व्यापारी आहे, मोठमोठे दुकानदार आहे. जेव्हा आपण त्यांना ट्रान्झॅक्शन करू, जेव्हा आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी करू, तेव्हा त्यांच्यावरती हे ट्रान्झॅक्शनचं बिल लागू होणार आहे. पण अर्थशास्त्राचा नियम सांगतो की व्यापाऱ्यांवर जेव्हा सुप्त कर लागू होतो तेव्हा तो ग्राहकांच्याच खिशातून वस्तूंच्या किमती वाढून वसूल केला जातो. तुम्हाला वाटत असेल की या नवीन UPI बिलाचा आपल्या खिशाला कुठलाच फटका बसणार नाही, पण वाढत्या महागाईमुळे तुम्हाला नक्कीच कळेल की तो कर आपल्याच खिशातून वसूल केला जाणार आहे. पहिलं आपल्याला डिजिटल इंडियाची स्वप्ने दाखवली, आपल्याला ऑनलाईन व्यवहाराची पूर्णपणे सवय लागलेली आहे आणि आता पुन्हा कॅशने आपल्याला व्यवहार करण्याची ही वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटते, खरंच हे बिल मान्य झालेलं योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या ज्या लोकांना हे माहीत नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. जय भीम, जय संविधान, जय भारत.